छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुण्यातील एच.एन.डी. हॉस्टेल मंदिराची विक्री थांबवा, जैन समाज बांधवांचा मोर्चा. हॉस्टेल हमारा वापस दो, मूक मोर्चातून मागणी. नांदेड जिल्ह्यात लालपरीने 10 दिवसात नांदेड विभागाला दिले 5,78,00,000. प्रवाशांची सोय व्हावी म्हणून महामंडळाने सोडलेल्या दीपावली सणामध्ये जादा बसेस. हिंगोली जिल्ह्यात अंतिम मतदार यादीस मुदतवाढ, काढावी लागणार दुबार नावे. जिल्हा परिषद पंचायत समिती, राज्य निवडणूक आयोगाने दिले निर्देश. धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामात पावसाने झालेल्या नुकसानीतून स्वतःला सावरत पारा शिवरातील शेतकऱ्यांनी रब्बीत यावेळी राजमावर डाव लावला असून सध्या ते बहरात आहेत. बीड जिल्ह्यातील महिला डॉक्टरने सातारा जिल्ह्यात आत्महत्या केली. या प्रकरणातील सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी सायंकाळी बीडमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला. लातूर शहरात ऑटो दुचाकींचा अपघात, चालक जखमी, गर्दीच्या ठिकाणी ऑटो उलटला. जालना जिल्ह्यात उद्योगनगरी असुरक्षित, नेत्यांची एसपींकडे धाव, लूटमारीसह खंडणी मागणे, जीवघेणे हल्ले करण्याचा वाढला प्रकार. परभणी जिल्ह्यात पाथरी शहरातील नागरी समस्या तातडीने मार्गी लावा, आढावा बैठकीत आमदार राजेश विटेकर यांचे निर्देश. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच, पिकांचे नुकसान, शेतकरी मेटाकुटीला, सेंगणी करून ठेवलेल्या पिकांचे झाले मातोरी. सेंद्रियच्या नावाखाली भलत्याच मालाची विक्री आता चालणार नाही, केंद्र शासनाची समिती करणार प्रमाणपत्राची तपासणी, ग्राहकांची फसवणूक टाळण्यास मदत. हिंगोली जिल्ह्यात दिवाळीचा सण संपला असून अनेक जण गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. एसटी महामंडळाच्या बसगाड्यांना सध्या प्रवाशांची फुल गर्दी होत आहे. धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे 6 महिन्यांपासून रस्ता दुरुस्तीचे काम ठप्पच. लातूर पुणे मार्गावर अपघातांची मालिका, खड्ड्यात धुळीमुळेही नागरिक त्रस्त. बीड जिल्ह्यातील बसस्थानकात अस्वच्छता, सफाईचे झाडू कंट्रोल केबिनला, पार्किंग नसल्याने स्थानकाला वाहनांचा गराडा, धुळीचे लोट, कचरा गाणच गाण. प्रवाशांपेक्षा अवैध वाहतुकीच्या दलालांचा गोंगाट जास्त. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान तत्काळ मिळत नसल्याने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन तहसील कार्यालय फोडण्यासाठी व सोयाबीन जाळण्यासाठी सोमवारी सकाळी प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी वेळीच आंदोलनकर्त्यांना रोखले. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्याला अवकाळीचा फटका, कापूस ऊसाचे नुकसान. ब्रह्मपुरी, हनुमंतखेडा, रूपखेडा, काळेगावसह परतूर तालुक्यातील गावांनाही पावसाने झोडपले. परभणी जिल्ह्यातील देवगाव फाटा परिसरातील शेतकरी रब्बी पेरणीच्या तयारीला लागले. परिसरातील शेत शिवारात ज्वारी, हरभरा पेरणीची शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात खंडहर क्वार्टरमध्ये तब्बल 511 मतदार. सिल्लोडमधील प्रकार, करीटसम यांनी केली पाहणी. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील हडदुल येथील परमेश्वर मंदिरालगत असलेल्या नवीन कुंडाचे काम अंतिम टप्प्यात आले. जुना कुंड जीर्ण झाला होता, त्यामुळे या कुंडाचे नवनिर्माण केले जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील पुसेगाव येथे गोमटी नदीवरील बंधारा ठरला निष्फळ. पाणी आले अन वाहून गेले. बंधारा बांधला पण दरवाजेच लावले नाही. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथे पंक्चर दुकानात अवैध दारूचा साठा अन घरात सापडलेली धारदार तलवार. पती पत्नी विरोधात लोहारा ठाण्यात गुन्हे. बीडमध्ये आजचा रंग कोणता, रुग्णालयात वापरलेली बेडशीट लगेच समजणार. रुग्णालयामधील संक्रमणजन्य आजारांचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय. लातूरमध्ये टोमॅटो महागले, कांदाही तेजीतच. अतिवृष्टीचा परिणाम, उत्पादन घटल्याने भाजीपाला महागला, उत्पादकांना दिलासा. जालनामध्ये शिवसैनिकांना निवडणुकीसाठी कामाला लागावे, संतोष सांबरे यांचे आवाहन. परभणी जिल्ह्यातील हिस्सी येथे पैसे भरूनही मिळेना सोलार पंप, शेतकऱ्यांमध्ये नाराजी. रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचा प्रश्न. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर येथे केमिकल कंपनीला भीषण आग, कोट्यवधींची हानी. सुदैवाने जीवितहानी टळली. 15 खासगी टँकरची कुमकही मागवावी लागली. नांदेडमध्ये सीट जिल्हाध्यक्षपदी उज्ज्वला पडलवार. हिंगोली जिल्ह्यात पुणे येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टची जागा विक्री प्रकरणी कारवाई करावी, या मागणीचे निवेदन औंढा नागनाथ येथील सकट जैन समाज बांधवांनी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे पूरग्रस्तांना करिअर कट्ट्याची शैक्षणिक भेट, मदत फेरीद्वारे केले निधीचे संकलन. बीडमध्ये मेगमो आक्रमक, 10 दिवसात कारवाई करा अन्यथा सेवा बंद. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण, जिल्हाधिकारी पोलिसांना निवेदन. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात तब्बल 20 वर्षांनंतर भरला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा.
जालना जिल्ह्यातील रांजणी येथे रहित्र जळाल्याने यावल पिंपरी तांडा 15 दिवसांपासून अंधारात. अधिकाऱ्यांना निवेदन, वीज पुरवठा खंडित, अभियंत्यांकडे तक्रार. परभणीमध्ये खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसाने जमिनीत ओलावा सध्या टिकून आहे. परिणामी रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी केलेले ज्वारीचे उगवण होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात इच्छुक उमेदवारांचे गावनिहाय दौरे सुरू. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये जनमत जाणून घेण्याकडे कल. नांदेडमध्ये तळणी येथील ज्ञानेश्वर विद्यालयात 2004-2005 वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला. हिंगोली जिल्ह्यात निवडणूक जवळ येताच उगवले हंगामी नेते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचाली वाढल्या. तिकीट मिळवण्यासाठी फिल्डिंग सुरू. नेते मंडळीकडे लावला जातोय जोर. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी पार पडलेल्या बैठकीत भारतीय बौद्ध महासभा तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात तालुकाध्यक्षपदी उमेश सुरवसे तर सरचिटणीसपदी संगीता सोनकांबळे यांची निवड करण्यात आली. बीड जिल्ह्यात सोयाबीनची होळी, सरकारच्या नावाने शिमगा, कलेक्टर कचेरीसमोर लक्षवेधी आंदोलन. सेंद्रियांच्या नावाखाली खपवाखपवी आता चालणार नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रमाणित संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या सेंद्रिय प्रमाणपत्राची आता कसून तपासणी करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले आहेत. जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील दावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे 1996-97च्या बॅचच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तब्बल 29 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. रविवारी आयोजित स्नेह मेळाव्यात सर्व माजी विद्यार्थ्यांनी शालेय आठवडींना उजाळा दिला. परभणीमध्ये पोलीस वसाहतीच्या परिसरात मोटार परिवहन विभागाच्या बाजूला दत्तनगरकडे जाणाऱ्या मार्गावर पोलीस कर्मचाऱ्यांची जुनी निवासस्थाने आहेत. या परिसरात विविध प्रकारच्या समस्या असून अस्वच्छतेमुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यातील बरगाव अर्ज येथील यशवंत माध्यमिक व उच्च विद्यालयात 10वीच्या 2008 व 9 च्या विद्यार्थ्यांच्या स्नेह संमेलन सोहळा शुक्रवारी दिनांक 24 रोजी जल्लोषात पार पडला. तब्बल 15 वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र येत आठवडीनं उजाळा मिळाला. नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे 5 दिवसांचा आठवडा लागू झाल्यानंतरही तहसील व पंचायत समितीचे कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नसल्याच्या सर्वसामान्यांकडून नेहमीच तक्रारी येत आहेत. त्यामुळे आमदार राजेश पवार यांनी सोमवारी सकाळी 9:30 वाजता तहसील कार्यालयाला भेट देऊन कर्मचाऱ्यांची पाहणी केली. हिंगोली ते वाशिम महामार्गावरील कनेरगाव नाका येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. या दरम्यान महामार्गावर वाहने अस्तव्यस्त उभी केली जात असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. सोमवारी अशी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. धाराशिव जिल्ह्यात उमरगा तालुक्यातील कदेर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या कारभाराविरोधात आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामस्थांनी सोमवारपासून ग्रामपंचायत कार्यालय समोर बेमुदत उपोषण सुरू केले. बीडमध्ये तालखेड येथील माध्यमिक विद्यालयाच्या 2003 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येत आपल्या शालेय जीवनातील आठवडींना उजाळा दिला. लातूर जिल्ह्यातील जोडकोट येथे विशेष बाब म्हणून बस आगार मंजूर करावे अशी मागणी विकास परिषदेच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. जालना जिल्ह्यात वोडी गोदरेज निवडणुकीचे वारे, 2 कारखान्यांच्या युतीची चर्चा. घनसावंगी मतदारसंघात अंबड तालुक्यातील जिल्हा परिषदेची 4 गट व 8 गणांचा समावेश. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे पायाभूत सुविधांसाठी ग्रामस्थ आक्रमक, पुन्हा मतदानावर बहिष्काराचा इशारा.